पाऊस थांबलेला आहे आणि द्राक्ष बागा छाटण्याची लगबग सुरू झालीये. डावणी व घड जिरण्याच्या समस्याकरता ईशा ॲग्रोचे संशोधक प्रशांत सरांनी PMPD टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उपाय सुचवले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत नंदरगीकर, ईशा ॲग्रोचा स्थापक आणि PMPD टेक्नॉलॉजीचा संशोधक. प्रोफाईटचं पुढचं वर्जन प्रोपॅक PMPD टेक्नॉलॉजी बेसवर आणलेलं आहे. बदलतं वातावरण, वाढता खर्च, कमी होत चाललेली प्रोडक्टिव्हिटी याच्याकरता ईशा ॲग्रोने प्रोपॅक आणले. 6 वर्ष प्रोपॅकवर काम चाललं होतं. 4 देशांनी प्रोपॅकला मान्यता दिली: भारत, चीन, रशिया आणि अमेरिका. प्रोपॅकमध्ये अतिशय क्रियाशील फॉस्फरस आणि पोटॅश दिला गेला आहे, ज्याला पेटंटही प्राप्त झालं आहे. मित्रहो, आज आपल्या बागेंमध्ये मुळ्या चालत नाहीत, काडी स्टोरेजला अडचणी आहेत, करपा आणि डावणीनी पानं गेली होती, डावणीचा इनॉक्युलम बागेत आहे. या एक ना अनेक अडचणींनी आज बागा उभ्या आहेत. तरीही या बागा फुटणार, निसर्गाचं चक्र चालूच राहणार. स्वाभाविकपणे हे चक्र चालू करण्याकरता पिकाला ऊर्जा लागणार. ही ऊर्जा एकदा प्राप्त झाली की द्याल त्या गोष्टीला पिकं रिस्पॉन्ड करतील, जसे की खतं, टॉनिकं, औषधं, आणि रिकवर होतील. हे सरळ, साधे व सामान्य वनस्पतीशास्त्र आहे. ATP, ADP हे पिकातील ऊर्जा चक्र अनेक कारणाने अडचणीत येते, जसे की जैविक अजैविक ताण, बिघडलेली यंत्रणा. ATP ॲडोनोसिन ट्रायफॉस्फेट हा एनर्जी बॉन्ड हायड्रोलिसिस होताना ऊर्जा उत्सर्जित करतात आणि ATPचे स्वरूप बदलून ADP होते, ॲडोनोसिन डायफॉस्फेटमध्ये रूपांतर होते आणि हा ADP परत ऊर्जा वापरून ATP होतो. अशा पद्धतीने हे चक्र पिकाला चयापचन म्हणजेच मेटाबोलाइट्स तयार करायला इंधन पुरवते. ही ऊर्जा निर्मिती मायटोकॉन्ड्रियामध्ये कॅस्केडिंग फॉस्फोरायझेशनच्या माध्यमातून अव्याहतपणे चालू असते. प्रोपॅकमधील मेटाफॉस्फेट डायमरची संरचना ATPशी मिळतीजुळती असल्याने पिकातील ऊर्जा चक्र तुरंत प्रस्थापित होते आणि सक्रिय पोटॅशने अंतरंगातील प्रक्रिया पुनर्प्रस्थापित केल्या जातात. याला होमिओस्टॅटिक बॅलन्स म्हणले जाते. म्हणूनच प्रोपॅकचे रिझल्ट कुठल्याही परिस्थितीत सर्वदूर दिसतात. प्रोपॅकमधील पोटॅशियम मेटाफॉस्फेट डायमर ईशा ॲग्रोचे संशोधन आहे. प्रोपॅक फवारल्याने फॉस्फरस आणि पोटॅश पिकाला तुरंत उपलब्ध होतो. प्रोपॅकमुळे पिकातील ताण कमी होतो, चयापचन सुलभ होते आणि ऊर्जा चक्र ताबडतोब सुरू होते. गोळी घड किंवा घड जिरण्याच्या समस्येतनं बागा बाहेर पडू शकतात. एका दिवसात प्रोपॅकमुळं 50% हरितद्रव्य वाढते, पत्ती रफ होते, डावणी नियंत्रणाला मदत होते. अशा प्रकारे बागा डावणी व घड जिरण्याच्या समस्येतनं बाहेर पडू शकतात. आता प्रोपॅकचा वापर कसा करायचा? प्रोपॅक वापरताना प्रोपॅकची पहिली फवारणी 4 ते 5 ग्रॅम प्लेन घ्यावी. दुसरी फवारणी 2 ते 2.5 ग्रॅमनी सीवीड किंवा GA बरोबर घेऊ शकता. तिसरी आणि चौथी फवारणी ही 2 ते 2.5 ग्रॅमनीच बुरशीनाशकाबरोबर घ्यावी. शक्यतो कॉपर, सल्फर आणि क्युमान ही बुरशीनाशकं टाळावी. सध्याची परिस्थिती बघता ईशा ॲग्रोनी प्रोपॅकची किंमत कमी करून 1850 प्रति किलो केली आहे. आता घड जिरणं आणि डावणीची मंडळी काळजी कशाला, जर आपल्याकडे आहे सिद्ध झालेला प्रोपॅक. द्राक्ष शेती सुलभ करण्याकरता मंडळींनो, तुमच्या शेड्यूलमध्ये प्रोपॅकचा जरूर वापर करा. पुढच्या परिस्थितीनुसार तुम्हाला मी प्रोपॅकचं शेड्यूल देईन. धन्यवाद. आजच आपल्या दुकानदाराकडे प्रोपॅकची मागणी नोंदवा. बाजारातील काही कंपन्या पोटॅशियम मेटाफॉस्फाईट डायमरच्या नावाखाली स्वस्त आणि बोगस प्रोडक्ट्स देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. पेटंट मार्क असलेले ईशा ॲग्रोचे प्रोपॅकच वापरा.
आज वेळ आहे त्वरा करा. उद्या परिस्थिती हातातून निघून गेलेली असेल.